दौऱ्याच्या आधी जालन्याला आले, कारण माझं कर्तव्य पालकमंत्री म्हणून मी इथे आलेली आहे. योगायोग असा आहे की गोदा परिक्रमा मुंडे साहेबांनी केली तेव्हा मुंडे साहेब इथे आले होते आणि मुक्काम लोणीला केला होता. अशी परिस्थिती येऊ नये, कारण ही इतिहासाची पुनरावृत्ती होऊ नये. लोणीकर साहेबांनी खूप व्यवस्था केली, लोकांना लोणीला लोकांना आधार दिला, तिथे राहण्याची व्यवस्था केली, आणखी सर्व काम लोकांसाठी व्यवस्था उभी करण्याचं केलं. पण आता ह्या गावाची जी परिस्थिती अशी अनेक गावांची असेल, त्यासाठी या गावांचं पुनर्वसन करण्याच्या संदर्भामध्ये नक्कीच मी वित्तमंत्री आणि मुख्यमंत्र्यांना निवेदन करेन आणि नक्कीच ते करूनही आणेन. कारण असे अनेक गावं असतील, यांचा एक प्रश्न मार्गी लावला तर ते कायमस्वरूपी त्यांचं पुनर्वसन होईल आणि धोक्यामध्ये गाव भविष्यामध्ये कधी येणार नाही. तर ती परिस्थिती येऊ नये याच्यासाठी आम्ही प्रयत्न करू. आता मी सध्या पाहणी करत आहे, तर या पाहणीमध्ये माझी एवढीच विनंती आहे, लोक जे बघणारे आहेत त्यांनी आम्हाला बघू द्यावं नुकसान. तुम्ही आमचे फोटो काढून आमचे व्हिडिओ काढून काय मिळणार आहे तुम्हाला, ते तुम्ही पण पुन्हा बघत नाही उघडून. पण सगळे जण आपले कॅमेरे काढून उभे आहेत, आम्हाला बघू द्या कुठे पाणी आलंय, काय नुकसान झालंय. तर त्याच्यामुळे ते नुकसानची भरपाई करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे आणि आम्ही भरपाई करू. आता ते झालं, निसर्गाचं कोप आहे, त्याला काय करणार. जनजीवन विस्कळीत झालं, ते दुर्दैव आहे, पण आम्ही लोकांच्या मदतीला धावून येऊ. 2.5 लाख हेक्टरवर नुकसान आहे जिल्ह्यात. नुकसान भरपाई मिळावी सरसकट अशी शेतकऱ्याची मागणी आहे. पंचनामे न करता मिळावी ही शेतकऱ्यांची मागणी आहे. पण पंचनामे करूनही द्यायची आमची मानसिकता आहे. पंचनामे तर करावेच लागेल ना, कारण शासनाचं रेकॉर्ड कसं तयार होईल, नाही तर कसं कळेल की या गावात बार पूर येतो, या गावामध्ये अडचण होते, इथे अतिवृष्टी झाल्यावर प्रश्न होतो. हे सगळं आवश्यक असतं, हे तांत्रिकता आवश्यक असते आणि त्यामुळे पंचनामे करूनही मदत देऊ. जिथे पर्जन्यमान कमी दिसतंय पण नुकसान आहे त्यांना सुद्धा मदत देण्याची भूमिका सरकारची आहे. जमीनदोस्त झालेली आहे मराठवाड्यात संपूर्ण ठिकाणी हे चित्र आहे. हिंगोलीतल्या काही शेतकऱ्यांनी अशी मागणी केली की सरकारने थेट गांजा लावण्याची परवानगी आम्हाला द्यावी. आता बघा, या गोष्टींचं आम्ही काय उत्तर द्यावं. बरं, ह्याच्यात आक्रोश कसं करणार. हे निसर्गाने कधी 20 वर्षात पडला नाही एवढा पाऊस पडला. आक्रोश आहे, स्वतःचं घर वाहून जाताना दिसत आहे, गुरं वाहून जाताना दिसत आहेत, शेतकऱ्याची पूर्ण मेहनतीने उभं केलेली शेती आडवी झालेली आहे, त्यांचा आक्रोश आहे. पण तो आक्रोश आमच्याही मनात तेवढाच आहे, आम्हालाही तेवढंच दुःख आहे आणि आम्ही लोकांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे आहोत. म्हणून आज आम्ही तुमच्याबरोबर पाण्यामध्ये उभे आहोत, आम्ही चिखलामध्ये चालत आहोत. आमची हीच इच्छा आहे की आम्ही लोकांच्या सगळ्या दुःखांना बघावं आणि त्याचे पंचनामे करून सरकारने त्यांच्या पाठीमागे मदत उभी करावी, ह्यासाठीच आम्ही इथे आहोत. तुम्ही एक मिनिट असं सारखा बरं. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.